टू स्लिम राईट. युरिनरी लिकेज हा आजकाल इतका कॉमन प्रॉब्लेम झाला आहे आणि तो तुम्हाला एजेड लोकांमध्ये दिसतो, नंतर प्रेग्नंट लेडीजमध्ये दिसतो, नंतर आपल्याला ज्या पुरुषांच्यात प्रोस्टेट ग्लँड एनलार्ज झालेली असते त्यांच्यात बघायला मिळतो, किंवा जाड झालेले आहेत, पोटाचा घेर वाढला आहे, एकदम वजन वाढलं आहे, त्या लोकांमध्ये दिसतो. आता ह्या लोकांमध्ये त्यांना काय होतं तर चुकून शिंकलं, खोकलं, चाललं, पळताना असं काही करताना एकदम युरिन लिकेज होते आणि त्याच्यामुळे त्यांना इतका स्ट्रेस किंवा एम्बॅरसमेंट येतं, इतकं वाटतं एम्बॅरस की काय करावं. तर ह्या प्रॉब्लेमसाठी कसं डील करायचं ते आपण बघूया. एक म्हणजे काय करायचं तर कीजल एक्सरसाइजेस. कीजल एक्सरसाइजेस काय करतं तर आपलं पोटाचे जे मसल्स आहेत ना, म्हणजे पेल्विक फ्लोअर ज्याला म्हणतो, पेल्विक मसल्स, ते टाईट करतं. हे काही प्रकारचे एक्सरसाइजेस आहेत. ते कसे आणि काय करायचे आणि काय आहे त्याच्यासाठी पण व्हिडिओ केला आहे मी, त्याची लिंक खाली टाकली आहे, तो प्लीज रेफर करा. 2, वेट लॉस करणे. वेट लॉस, फॅट लॉस हे सगळं केलं, पोटाचा घेर कमी झाला की आपोआपच तुमचे हे पेल्विक मसल्स किंवा पोटाचे मसल्स टाईट होणार आणि मग युरिनरी कंट्रोल येणार. 3, युरिनरी इरिटंट्स घ्यायचे नाहीत. म्हणजे काय? चहा, कॉफी, अल्कोहोल, स्मोकिंग, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे जर तुम्ही इरिटंट्स कमी केले, अगदी बंद नाही पण कमी केले, तर बऱ्याच प्रमाणात हा प्रॉब्लेम तुमचा कमी होतो. 4, कॉन्स्टिपेशन. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कॉन्स्टिपेशन जर तुम्ही कमी केलं ना की हा प्रॉब्लेम जवळजवळ सुटलाच म्हणून समजा. कॉन्स्टिपेशन कसं अवॉइड कराल तुम्ही तर मॅक्झिमम फायबर खा. फायबर युक्त अन्न आपल्या ह्याच्यात इन्क्लूड करा. म्हणजे काय, भरपूर हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा फळं अशी खा की ज्याच्याने फायबर पोट साफ होईल आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. हे सगळे पॉइंट्स वापरून तुम्ही बघा तुम्हाला हेल्प होते की नाही. अशाच काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल, असेच कुठले महत्त्वाचे टॉपिक्सवर तुम्हाला काही माझ्याकडनं माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो स्टे फिट विथ स्लिम राईट.